महाविकास आघाडीच्या निवडक महिला नेत्यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली। सुषमा अंधारे, रोहिणी खडसे, विद्या चव्हाण यांनी राज्यपालांची भेट घेतली। वैष्णवी हगवणे हुंडाबळीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली। यावेळी महाविकास आघाडीच्या या नेत्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना हटवण्याची मागणी केली। चाकणकर कोण आहेत? त्या रश्मिका मंदाना आहेत का, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला। महिला आयोगामध्ये नवा अध्यक्ष देण्याची मागणी महाविकास आघाडीच्या या शिष्टमंडळाने केली। या भेटीआधी राजभवनाबाहेर नाट्यसुद्धा पाहायला मिळालं। रोहिणी खडसे वगळता महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांना राजभवनात प्रवेश देण्यात आला नाही। राजभवनाकडे आलेल्या यादीत नावं नसल्यानं अन्य महिला नेत्यांना प्रवेश देण्यात आला नाही। मात्र काही वेळानंतर महिला नेत्यांना राजभवनात प्रवेश देण्यात आला। महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं एकमत होतं की या ठिकाणी आपण पूर्णवेळ काम करणारी एखादी अध्यक्षा द्या, ज्या पार्टी कार्यालयातनं जनता दरबार भरवतील अशा महिला काही त्याच्यात काम करू शकत नाहीत। विशेषतः ज्यांना कायद्याचा परिघ माहीत आहे अशा महिला असाव्यात त्या, कारण ज्या आत्ता विद्यमान अध्यक्ष आहेत त्या कुठल्याही कायद्याची पदवी घेतलेल्या किंवा कायद्याचा अभ्यास केलेला नाहीत, त्यामुळे त्यांना कायदा कळत नाही। चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूडमधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की हगवणेंच्या केसमध्ये देखील सीआयडीची मागणी करण्यात यावी, सीआयडीकडे ही केस वर्ग करण्यात यावीची ही देखील जी मी मागणी केलेली होती त्याचीही आम्ही सगळ्यांनी मिळून राज्यपाल महोदयांकडे विनंती केलेली आहे। वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये तुम्ही बघितलं असेल तर 1.5 दिवस त्याच्या आईवडिलांना तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडनं मज्जाव करण्यात आला होता। म्हणजे त्याचं उत्तर अजूनही कोणी दिलेलं नाही आहे की 1.5 दिवस का लागला, वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणी केस का नोंदवल्या गेली नाहीत, त्या केसमध्ये अजूनही जे कलम लागायला हवे होते ते कलम का लागण्यात आले नाही, अजूनही सौम्य प्रकारचे कलमच का आहेत, असे अनेक प्रश्न आहेत। म्हणजे इथे पॉलिटिकली नेक्सस आहे हे आम्ही ओरडून सांगतो।